तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 29 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असं असणार आहे की जानकी मॅनेजरकडे जाते आणि त्याला पैशाचं आमिष दाखवते. मॅनेजर तिची मदत करायला तयार होतो. तो जानकीला सांगतो की तुम्ही पैसे ट्रान्सफर करा, मी तुमचं काम करून देतो. मायाने हे सगळं बघितलेलं असतं. जानकी गेल्यावर माया मॅनेजरकडे येते आणि त्याला पैसे देते. माया तिथून निघते. माया मनात म्हणते, जानकी तुला काय वाटतंय, दिघेला भेटून तुझ्या अपेक्षा वाढल्या असतील ना आता? तुला वाटत असेल की दिघे तुझी मदत करेल, पण दिघेचं तोंड कसं बंद करायचं आहे मला चांगलंच माहिती आहे. मायाने दिघेला मारून टाकलेलं असतं. तर इथे जानकी ऋषिकेशला फोन लावते आणि ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश काय झालं तिथे, मायाचे आई वडील सापडले का? ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, जो पत्ता दिला होता ना तिथे कुणीही राहत नाही आहे. आपला संशय खरा ठरला आहे. जानकीसमोर सगळं सत्य येतं. जानकीला कळतं की माया हीच मकरंदची बहीण आहे. जानकी मायाची वाट बघते. जेव्हा माया घरी येते तेव्हा जानकी मायाला म्हणते, ए माया थांब तिथेच. सौमित्र भाऊजी, ऋषिकेश तुझ्या घरी गेले होते, तुझ्या आई वडिलांकडे. तुझा पत्ता दिला होता ना तिथे गेले होते, पण तिकडे कुणीच राहत नाही. तुझे आई बाबा राहतच नाही तिथे. आता खरं सांग, तू खोटं का बोलली होतीस? मायाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आता जानकीला हळूहळू तर सगळं सत्य कळतंय, पण जानकी मकरंदपर्यंत कशी पोहोचेल आणि मकरंद मायाचं सगळे हे धंदे कसे थांबवतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अवंतिकाला डिस्चार्ज मिळालेला असतो. अवंतिकाला घेऊन सौमित्र घरी येतो. सगळे खूप खुश असतात. तर जानकी मात्र मायाच्या टेन्शनमध्ये असते. मायाचा पाठलाग केला होता पण ती सापडली नाही, ती कुठेतरी पळून गेली. जानकीचा संशय वाढत असतो. तर इथे माया मॅनेजरला बाजूला घेऊन येते. मॅनेजर म्हणतो, तुमच्यासाठी मी एवढी रिस्क घेतोय. माया म्हणते, तू कसली रिस्क घेतोयस रे? रिस्क मी घेतेय. तुला पैसे द्यायचे होते ना म्हणून मी इथे आले. माया मॅनेजरला पैसे देते. मॅनेजर ते पैसे मोजतो आणि माया त्याच्याकडे बघत असते. तो मॅनेजर थूक लावून पैसे मोजतोय ही ती नोटीस करते. मॅनेजर म्हणतो, हे काय, फक्त 20,000 रुपये? उरलेले पैसे कुठे आहेत? माया म्हणते, सॉरी, उरलेले पैसे मी नंतर देते. मॅनेजर म्हणतो, नंतर नाही या, मला आत्ताच पैसे हवेत. काहीही कर आणि मला पैसे आणून दे. माया म्हणते, मला थोडा वेळ दे ना. मॅनेजर म्हणतो, आजचा दिवस फक्त 24 तास आहे तुझ्याकडे. उद्या याच वेळेला मला पैसे हवेत आणि जर नाही दिलेस तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती आहे. मॅनेजर तिथून निघून जातो. माया इथे मनात म्हणते, सगळेच मला कोंडीत पकडतायत, सगळीकडून मी अडचणीमध्ये आले. नाही, तिथे ती जानकी माझ्या मागावर आहे आणि इकडे हा पैसे मागतोय, ती ऐश्वर्या पैसे देत नाही आहे. नाही, आता मला काहीतरी करावंच लागेल. माया ऐश्वर्याला भेटायला जाते. तर इथे जानकी, ऋषिकेश, सौमित्र अवंतिकाच्या रूममध्ये येतात. जानकी अवंतिका, सौमित्र यांना म्हणते, भाऊजी, अवंतिका, तुमच्या दोघांना एक गोष्ट सांगायची आहे. आपण एवढे दिवस झाले वाट बघत होतो ना, आपल्या घरातली गोष्ट बाहेर कशी जाते, ते कोण पोहोचवतंय या माणसाची, आता कळलंय. माझा संशय आहे की मायाच हे सगळं पोहोचवते. ऋषिकेश, अहो मगाशी मला आईने सांगितलं, माया खूप पैसे घेऊन घरातून बाहेर पडली आहे आणि कारण नेहमीच दिलं आहे, आई बाबांना कुरिअर करायला चालले. अहो जसं मला आईंनी सांगितलं ना तसं मी तिच्या मागावर गेले, तिचा पाठलाग केला, पण अचानक ती गायब झाली. मी शोधायचा प्रयत्न केला पण ती सापडलीच नाही. अवंतिका म्हणते, वहिनी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ती माया बरोबर नाही आहे. पहिल्या दिवसापासून मला संशय होता तिच्यावरती. जानकी म्हणते, हो ना, आणि त्यासाठी आता प्रयत्न करायचे. माया नेमकी कोण आहे हे शोधून काढायचे. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, तुम्हाला जो पत्ता दिला आहे मायाच्या आईवडिलांचा, तिथे जाताय ना तुम्ही? ऋषिकेश म्हणतो, हो जातो आणि सगळं सत्य शोधून येतो. सौमित्र म्हणतो, दादा मी पण येतो. ऋषिकेश, सौमित्र मुंबईला निघतात. तर इथे माया ऐश्वर्याला भेटायला येते. ती ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या अगं पैसे दे ना. ऐश्वर्या म्हणते, मी देणार नाही. मी तुला अट सांगितली होती ना, त्या अट मान्य कर आणि त्यानंतरच मी तुला पैसे देणार. माया म्हणते, ठीक आहे, तुझी अट मला मान्य आहे. हे बघ माया, तुला मास्कमॅनला भेटायचं आहे, मी मास्कमॅनला भेटवते. दादाला भेटायचं आहे, दादालासुद्धा भेटवते. पण हे बघ, आत्ता मास्कमॅनला भेटता येणार नाही. अगं ती जानकी मास्कमॅनच्या मागावर आहे. मास्कमॅन आत्ता बाहेर पडू शकत नाही. थोडे दिवस कळसोस, मग मी तुला भेटवते. ऐश्वर्याचा विश्वास बसत नाही. ऐश्वर्या म्हणते, मी तुझ्यावर विश्वास ठेवूच शकत नाही. माया म्हणते, ए ऐश्वर्या, मास्क दाखवू नकोस.
तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर खड्ड्यात जा. ऐश्वर्या म्हणते, हो का, जाईन मी खड्ड्यात, पण तुला पैसे हवे होते ना. ठीक आहे, मी तुला पैसे देत नाही आहे. बाहेरून जा, कुणाकडून अरेंजमेंट होत असेल ना ते घे, भीक माग आणि पैसे गोळा कर. माया म्हणते, ए ऐश्वर्या, एक लक्षात ठेवा, मला तू कमी समजू नकोस. मी माया आहे, माया. मी मार्ग शोधत नाही, मी मार्ग बनवते. अगं, मी या सिच्युएशनमधून कधी ना कधी बाहेर पडेनच, पण तू तुझं बघ. तुला मदत करण्यासाठी मी इथे आले होते. मी तुझी मदत करत होते. तुला जानकीचा बदला घ्यायचा होता ना, म्हणून मी मदत करत होते. आता मी तुझी काही मदत करू शकणार नाही. मग यापुढे तुझं काय होतं ना तू बघ. ऐश्वर्या म्हणते, धमकी देतेस का? माया म्हणते, धमकी देत नाही आहे, मी तुला अलर्ट करते. आणि कसं आहे ना, तुझ्यासारखी वायफळ बडबड मी करत नाही गं, मी कृती करते. ऐश्वर्या माया यांच्यामध्ये खूप भांडणं होतात. माया तिथून निघत असते. ऐश्वर्या म्हणते, थांब, घे पैसे, मी आणलेच आहे. ऐश्वर्या मायाला पैसे देते. माया म्हणते, ऐश्वर्या, हे बघ, असं आता आपल्याला भांडून चालणार नाही आहे. आपल्या दोघींचा एकच शत्रू आहे, ती म्हणजे जानकी. आपण एकमेकींवरती विश्वास ठेवायला हवा आणि जानकीच्या विरोधात स्ट्रॉंगली उभं राहायला हवं. ऐश्वर्या म्हणते, चालेल, आपण असंच करू. माया तिथून निघून जाते. ऐश्वर्या मनात म्हणते, ए माया, तू किती विश्वास ठेव म्हणलीस ना, तरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. एकदा का मास्कमॅनकडून पैसे आले ना, की मग तुझी वाट लावते. तर थोड्या वेळाने माया घरी येते. जानकी म्हणते, माया, कुठे गेली होतीस तू? अगं, सकाळपासून गायब होतीस. माया म्हणते, जानकीताई, आईबाबांना पैसे कुरिअर करायला गेले होते, त्यांना अर्जंट पैसे हवे होते. जानकी म्हणते, कुरिअर? अगं, कुठल्या जमान्यात वावरतेस तू? आजकाल पैसे कुरिअर करत नसतात, ऑनलाईन ट्रान्सफर करत असतात. ही गोष्ट तुला माहिती नाही आहे का? माया म्हणते, माझ्याकडे कॅश होते ना, म्हणून कुरिअर करायला गेले, पुढच्या वेळेस लक्षात ठेवेल. जानकी म्हणते, माया, अगं, एवढं सगळं करण्यापेक्षा तू ते कॅश पैसे बँकेमध्ये जमा करायचे होते आणि मग ऑनलाईन पाठवायचे होतेस. नाहीतर एक काम करायचं होतं ना, सारंग भाऊजी आणि ऋषिकेश नाही का मुंबईला गेलेत तुझ्या आईवडिलांना भेटायला, त्यांच्याकडे द्यायचे होतेस, त्यांनी तिथे दिले असते. माया घाबरते. जानकी विचारते, काय झाले माया? माया म्हणते, काही नाही, चालेल ना, गेलेत ना दादा, भेटू देत माझ्या आईवडिलांना. माया आतमध्ये निघून जाते. जानकीला मायाच्या चेहऱ्यावरूनच कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. माया खूप काहीतरी लपवते. तर इथे ऋषिकेश सौमित्र मुंबईमध्ये पोहोचतात आणि त्या पत्त्यावर जातात. त्या पत्त्यावर कुणीही राहत नसतं. शेजार पाजारी चौकशी केल्यावरती ऋषिकेशला कळतं की इथे कुणीही राहत नाही आहे आणि माया प्रधान अशी कुणी बाईच नाही आहे. ऋषिकेश म्हणतो, आपला संशय खरा ठरला, म्हणजे माया मकरनची बहीणच आहे. तर इथे जानकी मॅनेजरकडे येते आणि मॅनेजरला मकरनच्या बहिणीचा पत्ता, नाव वगैरे विचारते. मॅनेजर सांगतो की मला काही माहिती नाही आहे. जानकी त्याला मायाचा फोटो दाखवते आणि ही मुलगी कोण आहे ते विचारते. मॅनेजर फोटो बघितल्या बघितल्या ओळखतो की हीच माया आहे. तो जरासा घाबरतो आणि जानकीला म्हणतो, नाही, मला नाही माहिती. जानकी म्हणते, तुम्ही आहे ना, एक काम करा, तुम्ही मकरनच्या बहिणीचा पत्ता मला द्या आणि त्या बदल्यात मी तुमच्यासोबत एक डील करते. तुमचं फ्रीज झालेलं अकाउंट चालू करते आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे देते. बघा, जरा विचार करा. मॅनेजरला ही आयडिया आवडते. मॅनेजर डील पक्की करून टाकतो. जानकी निघून जाते आणि मायाने सगळं बघितलेलं असतं. माया मॅनेजरला पैसे द्यायला आलेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.